सप्टेंबर महिन्यात जो वादळी पाऊस झाला होता त्यामध्ये रणाळ्या गावातील काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यासाठी आम्ही वारंवार आपल्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही विनंती केली होती की आम्हाला आमचे पंचनामे व्हावे, परंतु जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांनी मोठ्या काही त्याच्यावर लक्ष दिलं नाही व त्याचा परिणाम असा झाला की आता हा जो 2-4-5-6 दिवसापासून रणाळ्या आपल्या परिसरात पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्ही पंचनाम्यासाठी जे पीक राहू दिलं होतं तो पीक आता पूर्ण या पावसामुळे नास्तेनाबूत झालेले आहे व म्हणजे आता आम्हाला कुठल्याच प्रकारचे उत्पन्न येणार नाही। अक्षरशः पिकांनी कोंब काढले, तुम्ही बघू शकतात। एक साधे कापसाचे पीक आहे, बाजरीचे पीक आहे, कापसाचे पीक असो, मका, सगळ्यांनी कोंब काढलेले आहेत। हे फक्त जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी सिरियसली घेतलं नाही, त्यामुळे आमच्यावरती ही वेळ आली व काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाने 5,950 6,000 10 रुपयाची काही तोडकी मदत गव्हर्नमेंटने दिलेली व एक टायमाला त्यांनी सांगितलं होतं की 17,000 रुपये हेक्टरी आम्ही देणार आहोत, सरसकट देणार आहोत। तसं फक्त गाजावाजा सरकारने केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या एक 6,000 रुपये देऊन त्यांनी कुरुचेष्टा शेतकऱ्यांची केली। पहिले सगळ्या शेतकऱ्यांच्या रणाळ्याच्या शेतकऱ्यांची आमची दिवाळी पूर्ण काळी झाली, कोणी आम्ही दिवाळी साजरी केली नाही व त्यानंतर ही जी मदत मिळाली अक्षरशः आम्ही चेष्टा केली का गव्हर्नमेंटने, तरी आमची आपणामार्फत विनंती की तुटपुंजी रक्कम आपण परत घ्यावी। जसं काही शेतकरी आम्ही सगळे पैसे काढून आम्ही ते सरकारला रिफंड, ही भीक आम्हाला नकोय। आम्ही राजे आहोत, शेतकरी राजा म्हणतात, तर शेतकरी राजे तुम्ही शेतकऱ्याला भीक देत असाल तर आम्ही भीक आम्हाला नकोय।